ए मारुती, कुठे चाललास? ते आदित्य बाबांना चावी द्या. आणि काय रे, पिशवीत काय घेऊन आलास? काय येतात? ते पारू कार्यक्रमाला जाणार आहे ना, तिच्याकरता काही सामान घेऊन आले. अरे तुला इतक्यांदा समजवलेलं ना मी, अक्कल नाहीये का तुला? अरे तुला सांगितलेलं ना की आगीच्या शेजारी लोणी ठेवलं तर ते वितळतं. एक वयात आलेला मुलगा आणि एक वयात आलेली मुलगी कधीही फक्त मित्र असू शकत नाहीत, कळतंय ना? तू तू माझे कष्ट का वाया घालवतोयस? तुला कळत नाहीये का? तू ना जरा विचार करा. भाई तसं नाहीये मॅडम, पण काय आहे ना, पारू शेवटी माझीच मुलगी, माझे संस्कार आहेत तिच्यावर. आता मीच तिच्यावर अविश्वास कसा दाखवायचा? आणि त्यात काय झालं, आदित्य बाबांना घरी परवानगी मागायला आले होते. आता त्यांना कसं नाही म्हणून टाळता येणार सांगा बरं? शेवटी मालक येत नव्हती. मी कोण आहे? मी या घराची सून आहे ना. मी या घरची सून आहे ना, मालकीण आहे ना तुझी. मग माझ्या शब्दाला किंमत नाही? नाही नाही, तुमच्याही शब्दाला किंमत आहेच, पण आदित्य बाबांचं जरा वेगळं पडतो. नाही, काहीही वेगळं नाहीये मारुती. अरे धोका लक्षात घे ना. ती पारू वयात आली आहे ना, तरुण मुलगी आहे ना ती. तरीही ती सतत तिच्या मालकासोबत फिरते. इकडे आदित्य निघाला गेली तिकडे, इकडे आदित्य निघाला गेले तिकडे. का? लोक काय बोलतात त्याचा विचार केलास तू? तू एक गोष्ट लक्षात घे आता. तू तुझ्या पोरीचं लग्न बघायचं स्वप्न बंद कर. हो, नको बघू. अरे ही सतत जर आदित्य बरोबर फिरत असेल तर कुठल्या चांगल्या घरातला मुलगा तिच्यासोबत लग्न करणार आहे? नाही करणार. तिचं नाही होणार लग्न. मी तुझ्या काळजीपोटी सगळं बोलते, इतकं समजावते तुला. तू जरा विचार करणार आहे. आणि मला कळतंय समजा, पण पारूचं लगीन होणार नाही असं कसं म्हणता तुम्ही? कसं आहे ना, मी मध्ये महाराजांकडे जाऊन आलो. त्यांनी पारूची ग्रह शांती करायला सांगितली. मी बघून येतो ना त्यांनी केली का नाही ते, म्हणजे लगेच फैसला होऊन जाईल. पण त्या बाबतीत तुम्ही काही विचार करू नका. मी ही चावी देऊन आलो आणि मग महाराजांकडे जातो. हा असं कसं आहे? मला वाटायचं या घरात मी एकटीच मूर्ख आहे, पण नाही, हा पण असंच. जाऊ दे, आपण आपलं काम तर केलंय. अनुष्का, तू कधी आलीस? हे काय आत्ताच आले मी. तर ऍक्च्युली आपण उद्या सर्वेला जाणार आहोत ना. मग तुझी सगळी तयारी झाली का हे विचारायला आली मी. मला तयारी करायची काही गरज नाही. का? काही प्लॅन चेंज झालाय का? नाही, काही प्लॅन चेंज नाही झालाय, पण माझी सगळी तयारी झालेली आहे. पारूनी माझी सगळी बॅगही भरून ठेवलेली आहे. त्यामुळे आय एम ऍब्सोल्युटली. पारू आली. पारू, 100 वर्ष आयुष्य तुला. मालक सर, झोपायच्या आधी दूध पिऊन घ्या. हो. पारू, काय झालं? लगेच निघालीस? का काही काम होतं का मालक सर? नाही, काम वगैरे नाही, पण बरं जाऊ दे. तू जा लवकर आणि आवरून ठेव. ओके, आपल्याला सकाळी लवकर निघायचंय. ओके होय मालक सर. हा. कशी आहे नाही पारू? सगळ्यांना जीव लावायचा असतो तिला. सगळ्यांचं सगळं लक्षात असतं तिच्या. सगळं मन लावून करते आणि बदल्यात काही अपेक्षा नसते तिची. पण आज ना काहीतरी वियर्डच वागते ती. आय मीन काहीतरी बिनसलंय तिचं आज. येते आता मी. ओके, गुड नाईट. आदित्य, गुड नाईट. काय गुड नाईट? तू काही खाल्लेलं नाहीयेस ना?
हो ऍक्च्युली अरे मग हे दूध पिऊन घे ना, भूक लागली असेल ना तुला. मी पिणारच होतो. आत्ताच्या आत्ता पी माझ्या समोर. मला माहिती तू नंतर पिणार नाही, नाही. पिणार. आत्ता पी अरे नको. प्लीज माझ्यासाठी. बस बस. व्हेरी गुड. काय झालं? हो लागलं. काम गेलं आई. आय एम सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही नाही, नाही, आई, काही मी नाही. नंतर येते हवं तर. आई, नाही please. असं काहीच नाहीये मॅम. बाय द वे खूप लेट होतोय, मी निघते आता. गुड नाईट. आपण बाय. सकाळी लवकर निघतो. हो हो निघूयात. आई माझ्या मुलातले हे गुण तर मला माहितच नव्हते. कुठला? म्हणजे कायम बिझी मीटिंग करत राहणारा माझा मुलगा इतका रोमॅन्टिक सुद्धा आहे, हे मला खरंच माहित नव्हतं. आई प्लीज तू माझे खेचू नकोस. नाही रे, मला माझ्या मुलाला कायम इतका आनंदी बघायचंय. त्याच्या आयुष्यात त्याची हक्काची एक व्यक्ती असावी जिच्यासोबत तो मनसोक्त जगेल, हीच माझी इच्छा होती. आणि अनुष्काला तुझी बायको म्हणून निवडण्याचा निर्णय चुकीचा नाहीये असं म्हणावं लागेल. महाराज भेटले असते तर बरं झालं असतं. म्हणजे त्यांनी ग्रहशांतीची पूजा केली आहे का नाही केली हे तरी कळलं असतं. त्यांनी जर का पूजा केली असेल तर माझ्या पारूच्या आयुष्यातील सगळी संकट दूर होऊन तिचं लग्न ठरलं. पण पूजा केली नसेल तर दामिनी मॅडम म्हणतायत तसं माझ्या पारूच्या आयुष्यात फक्त बदनामी येईल आणि तिला या घरात नोकर बनून राहावं लागल. भैरवा, एवढा कसला विचार करतोयस? काही नाही, काही नाही. असं कसं काही नाही? मला माहित आहे तुला काळजी वाटते ना माझी. अगं, तरुण बापाच्या पोरीला काळजी वाटणारच ना. भारत, माझ्या बाबतीत कसली काळजी? काय पारू, मी तुझं लग्न व्हावं म्हणून तुला गावाकडनं इथं आणली. तू पाहिलंस ना की 2 वेळेला मी तुझं लग्न जमावं म्हणून प्रयत्न केला, पण दोन्ही वेळेला लग्न होता होता मोडले. आता असं वाटायला लागलंय की मी बाप म्हणून कमी पडलो, मला यश नाही आलं त्याच्यात. आणि तुला सांगतो, तुला नोकर बनवण्यासाठी मी इथं नाही, तुझं लग्न जमवावं म्हणून मी इथं आणलं, तर त्याच्यात पण कुछ कमी ठरलो, नालायक ठरलो मी. तू बा, असं नको बोलूस. हे बघ, जगातला सगळ्यात चांगला बाप आहेस तू. मला आईचा चेहरा नाही आठवत. फोटो मध्ये बघितलाय ना तेवढाच.
पण आई गेल्यानंतर प्रत्येक वेळी मला तुझ्यामध्ये माझी आई दिसली. तुझा चेहरा मला आईचा चेहरा म्हणून डोक्यात आहे. वा तू कायम आमच्यावर आईसारखी माया केलीस. एका बापाचं काळीज आणि आईचं मन एकत्रच दिसतं मला तुझ्यात. तुला नोकरीसाठी इकडे यावं लागलं, पण तुझ्या पोरांवर चांगले संस्कार करायला कधी बी कमी पडला नाहीस तू. तुझी पोरं जगासमोर ताट मानेनं उभी आहेत ना, ती फक्त तुझ्यामुळं बा. हे बघ बाप, तू आहेस म्हणून आम्ही हाव. तू नाहीस ना तर आमच्यासाठी समजा जग शून्य आहे बा. मी देवाकडे एकच मागणं मागेन. मी जवा जवा जन्म घेईन तवा तवा माझा बा म्हणून मला तूच हवास. ना बा, हे बघ, आता राहिला प्रश्न मी नोकर असण्याचा. तुला माहित आहे ना बा, माझ्या देवी आईंची, किर्लोस्कर कुटुंबाची सेवा करणं हे मला आवडतं. ते काम मी माझ्या मनानं करते, स्वतः करते. कुणी बी जबरदस्ती नाही करत बा माझ्यावर. आणि लोक काय म्हणतील यापेक्षा माझ्या बाला काय वाटतं ना, हे जास्त महत्वाचे माझ्यासाठी. बा खरं सांगू, देवी आईंनी मला नोकर म्हणून कधी बी बांधून ठेवलं नाही. आणि म्हणूनच मी आज एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर झाली, इथपर्यंत पोहोचू शकली. आणि तरी बी तुला असं वाटतंय की मी उद्याच्या कार्यक्रमाला जाऊ नये? नाही, हे बघ, तुला काही शंका असेल, तुझं मन मानत नसेल ना, तर मी नाही जाणार उद्याच्या कार्यक्रमाला. कारण कार्यक्रमापेक्षा मला माझा बा जास्त महत्वाचा आहे. कार्यक्रम काय आज आहेत, उद्या नाहीत, पण माझा बा आयुष्यभर माझ्या सोबत राहील. कसं आहे ना पारू, आपण आहे ना इमानाला जगणारी माणसं होत. ह्या जगात माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त कोणावर विश्वास असेल ना माझा, तर तो तुझ्यावर आहे. आणि आपण आतापर्यंत काय कमवलं ग? इज्जत आणि विश्वास हेच कमवलं ना. आणि देवी आई सुद्धा तुला पोटच्या पोरीसारखा जीव लावतात. आणि आदित्य बाबांबरोबर तू जावस म्हणून आदित्य बाबा इथं माझी परवानगी मागायला आलते ना. आता अनुष्का मॅडम पण त्यांच्या बरोबर जाणार आहेत. मोठ्या सुनबाई आहेत त्या, त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. तू जा त्यांच्या बरोबर, तू जा त्यांच्या बरोबर.
अनुष्का, तू आदित्य सोबत आज पहिल्यांदा प्रवास करणार आहेस. आजपर्यंत आई म्हणून मी त्याची काळजी घेतलीच, इथून पुढेही अर्थात घेणारच आहे. पण तरी तुम्ही जोडीदार म्हणून एकमेकांचे पहिल्यांदा प्रवासाला जाताय. आणि मला असं वाटतं की हा आणि इथून पुढचे सगळे प्रवास तुम्हाला कायम लक्षात राहू. सुखी राहा. जास्त लोड घेऊ नका, एन्जॉय करा. आम्ही सुद्धा जोड्याने पाया पडतो, आशीर्वाद दे. सुखी राहा. काय अहिल्या, मला वाटलं नातवंडांसाठीचा आशीर्वाद देशील. अरे आत्ताच तर त्यांचं लग्न झालंय, अजून संसार काय असतो हे कळू दे त्यांना. जरा एकमेकांसोबत वेळ घालवू दे, ओळखू दे, आयुष्याचा आनंद घेऊ दे. मग नंतर आहेतच की मुलं बाळ. अगदी खरंय. आणि आता कुठे शाळेचा प्रोजेक्ट सुरू झालाय, मला आधी त्यावर फोकस करायचा. हो हो प्रिया मॅडम. हो हो प्रिया, आधी शाळा बांधू मग विद्यार्थ्यांचं बघू. सर काय बघितलं आई कसे चिडवत असतात मला. तुम्ही ना प्रीतम, माझ्या सुनेला चिडवलेलं मला चालणार नाही. ओके ओके सॉरी. बरं, आपली दुसरी सेलिब्रिटी कुठे आहे? ठीक आहे, मी इथे उभी आहे. दामिनी, मी सेलिब्रिटी म्हटलं. मग मी सोडून या घरात दुसरी सेलिब्रिटी कोण आहे? पारू, पारू कुठे आहे? ही मोलकरीण सेलिब्रिटी हे जरा जास्तच झालं ना. मी आले पारूला बघून. अनुष्का, मुळात तू स्वतःला पारू सोबत का कम्पेअर करतेयस? तू एक शिकलेली वेल सेटल बिझनेस वुमेन आहेस आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे. समद्यांसारखी फक्त नोकर आहे मी. आदित्य सर असं का बोलले असतील? फक्त नोकर, अजून काय बी नाही मी त्यांच्यासाठी. मग त्यांच्या बरोबर एवढे दिवस जे घालवले, तिकडं गावाकडं राहिलो, त्यांची एवढी सेवा केली, त्यांची एवढी काळजी घेतली, हे काय होतं मग? मी कामाचे पैसे घेते एवढंच दिसतं, त्यांना एवढं जीव लावते हे नाही का दिसत? माझी जागा बी तुझ्यासारखी आहे बघ, पायाखाली. फक्त तू तुझी जागा सोडली नाहीस, पण मी मात्र माझी जागा विसरले. पण आता नाही, आता काय बी झालं तरी मी माझी जागा बळकून राहील. माझ्या देवी आईंची, माझ्या पाची, किर्लोस्कर कुटुंबाची सेवा करायला आले होते, तेवढीच करीन. माझी जागा वळखून.
पारू काय करतीयस?